गुड मॉर्निंग. एक्सरसाइज 1.4 मधला क्वेश्चन 3. क्वेश्चन 2 आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितला आहे. क्वेश्चन 2 पेक्षा थोडासा वेगळा आहे क्वेश्चन 3, कारण इथे तुम्हाला काय करायचं आहे बघा. आत्तापर्यंत जो पॅरामेट्रिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे तो कशात आला होता. समजा dy/dx घेतला तर तो टीच्या फॉर्ममध्ये, जर टी पॅरामीटर असेल तर, किंवा थीटा पॅरामीटर असेल तर थीटाच्या फॉर्ममध्ये आलं होतं. ते एक्स आणि वायच्या फॉर्ममध्ये आलं नव्हतं. म्हणजे तिथं थीटा आपण नेग्लेक्ट केलेला नव्हता, पॅरामीटर नेग्लेक्ट केलेला नव्हता. इथे पॅरामीटर नेग्लेक्ट करायचं आहे आपल्याला आणि मग सॉल्व्ह करायचं आहे. दोन मेथडने सॉल्व्ह करता येतं. त्याच्यात इझी मेथड काय आहे की तुम्ही थीटा नेग्लेक्ट करून टाका. थीटा नेग्लेक्ट करून टाकला तर जास्त पटकन आन्सर येतं. तुम्ही असं सोडवलं dx/d आणि dy/d तरी सुद्धा तुम्हाला y आणि x च्या फॉर्ममध्ये येतं, कारण सिम्प्लिफाय करून तिथं x आणि y च्या व्हॅल्यू पुट करता येतात. पण बेटर वे तुम्ही हा थीटा नेग्लेक्ट करून टाका. ठीक आहे, थीटा नेग्लेक्ट करायला आपल्याला माहीत आहे, जर ट्रिगोनमेट्रिक फंक्शनच्या फॉर्ममध्ये आलं तर आपण 3 आयडेंटिटी यूज करतो. कोणत्या? sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. दुसरी काय? sec स्क्वेअर थीटा मायनस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आणि तिसरी काय? cosec स्क्वेअर थीटा मायनस cot स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आणि ह्या 3 पेअरमध्येच तुम्हाला इथे येतं बघा. जर ट्रिगोनमेट्रिक फंक्शनच्या फॉर्ममध्ये आलं तर बघा, इथे सेक आणि टॅनच्या फॉर्ममध्ये आलंय. सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 ही आयडेंटिटी आपण यूज करणार. मग काय करायचं की हे सगळं ट्रान्सपोज करायचं. एकदम सोपं असतं, रूट वगैरे दिसतात म्हणून कन्फ्यूज नाही व्हायचं, एकदम सोपं आहे. आता एक्स इज इक्वल टू ये, मी काय करतोय बघा, मला ही आयडेंटिटी यूज करायची. सेक आणि टॅन बघितल्यानंतर लगेच कळतं ही आयडेंटिटी यूज होऊन थीटा नेग्लेक्ट करता येईल. आणि मग आपण थीटा नेग्लेक्ट केल्यावर फक्त एक्स आणि वायच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेशन किंवा इक्वेशन जे काही येईल ते ठेवूया आणि त्याला डिफरन्शिएट करूया. तर बघा, एक्स इज इक्वल टू ए स्क्वेअर रूट ऑफ सेक थीटा मायनस टॅन थीटा. तर एक्स बाय ए इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ सेक थीटा मायनस टॅन थीटा. आता इथे काय करूया, हे रूट ट्रान्सपोज करूया इकडे. एक्स अपॉन ए रेज टू पॉवर 1/2 इज इक्वल टू सेक थीटा मायनस टॅन थीटा. सेक थीटा मायनस टॅन थीटा. मी काय केलं इकडे, रूट ट्रान्सपोज केलं, सॉरी स्क्वेअरिंग. डायरेक्ट सिम्पली काय करूया इथे, स्क्वेअरिंग बोथ साइड्स. तर इथे काय होईल, हे एक्स बाय ए होल स्क्वेअर इज इक्वल टू, हे रूट कॅन्सल आउट झालं. आता इथे सेक थीटा मायनस टॅन थीटा आलंय. नाव आता सेकंड बघा. आता हे इम्पॉर्टंट रिलेशन आहे, याला नंबर 1 म्हणूया. म्हणजे आपण काय करणार आहोत, अजून एक रिलेशन घेऊ सेक थीटा आणि टॅन थीटा मधलं. मग त्या दोघांचे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करू. सिंगल टॅन थीटा इज इक्वल टू समथिंग एक्सप्रेस करू, सिंगल सेक थीटा इज इक्वल टू काहीतरी एक्सप्रेस करू, आणि दोघांचं स्क्वेअरिंग करून सबट्रॅक्शन केली की थीटा नेग्लेक्ट होईल, 1 येईल. ही आयडेंटिटी यूज करणार आपण. कोणती? सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आता सेकंड बघा, y इज इक्वल टू ए स्क्वेअर रूट ऑफ सेक थीटा प्लस टॅन थीटा. आता ए ट्रान्सपोज करून घ्या. y बाय ए इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ सेक थीटा प्लस टॅन ऑफ थीटा. नाउ स्क्वेअरिंग बोथ साइड्स, y स्क्वेअर बाय ए स्क्वेअर और y बाय ए स्क्वेअर इज इक्वल टू सेक थीटा प्लस टॅन थीटा. नंबर 2. आता फ्रॉम 1 and 2 काय करायचं, एक नेग्लेक्ट करून टाकूया. तर ॲडिशन करू 1 आणि 2 ची, मग खाली फक्त सेक थीटा राहील. ॲडिंग 1 and 2. प्रोसिजर काय नीट समजून घ्या. हे दोन इक्वेशन्स आणले आपण, यांचे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करून सिंगल सेक थीटा इज इक्वल टू काहीतरी आणि सिंगल टॅन थीटा इज इक्वल टू काहीतरी, परत त्यांचे स्क्वेअर करायचे आणि त्यांची सबट्रॅक्शन करायची, म्हणजे 1 येईल. आणि मग आपल्याला एक्स आणि वायच्या फॉर्ममध्ये इक्वेशन मिळेल. बघा, ॲडिंग 1 and 2 काय मिळेल आपल्याला, एक्स बाय ए होल स्क्वेअर प्लस वाय बाय ए होल स्क्वेअर इज इक्वल टू, आता हे टॅन थीटा आणि टॅन थीटा काय होईल, प्लस प्लस कॅन्सल, प्लस मायनस कॅन्सल, हे होईल 2 सेक थीटा. आता सेक थीटा इज इक्वल टू, हा 2 परत ट्रान्सपोज केला तर सेक थीटा इज इक्वल टू काय मिळेल, देअरफॉर एक्स बाय ए होल स्क्वेअर प्लस वाय बाय ए होल स्क्वेअर अपॉन 2 इज इक्वल टू सेक थीटा. आणि आता सबट्रॅक्शन केली तर सबट्रॅक्टिंग 1 and 2, हे नंबर 3. Subtracting 1 and 2,
काय मिळेल सबट्रॅक्शन केली तर 1 मधून 2 सबट्रॅक्ट केलं तर x बाय ए होल स्क्वेअर प्लस y बाय ए होल स्क्वेअर इज इक्वल टू, आता इथं सेक थिटा मायनस सेक थिटा कॅन्सल होईल. हे बघा धिस मायनस धिस लिहिलं, मायनस साईन पाहिजे इथे. सेक थिटा मायनस सेक थिटा कॅन्सल आउट, मायनस टॅन थिटा हे मायनस साईन होईल, -2 टॅन थिटा. आता हा -2 इकडे ट्रान्सपोज करू. सो x बाय ए होल स्क्वेअर मायनस y बाय ए होल स्क्वेअर डिवायडेड बाय -2 इज इक्वल टू टॅन थिटा. हे नंबर 4. आता काय करायचं, याचा स्क्वेअर आणि याचा स्क्वेअर करायचा. मग सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा त्यांची परत सबट्रॅक्शन करायची, ते 1 येईल म्हणजे RHS 1 होईल. मग आता काय करायचं, स्क्वेअरिंग अँड सबट्रॅक्टिंग 1 and 2, स्क्वेअरिंग अँड सबट्रॅक्टिंग 1 and 2 नाही तर काय 3 and 4. काय होईल, याचं स्क्वेअरिंग केलं तर याचा स्क्वेअर आणि सबट्रॅक्शन करायची. इथपर्यंत लिहून घेता का, जरा जागा कमी आहे, इथपर्यंत लिहून घ्या. एवढा पोर्शन लिहून घ्या इथे आणि मग परत कंटिन्यू करा. मी तो पुसतो. बघा इकडे हे काय होईल, स्क्वेअरिंग अँड ॲडिंग. तर हे पहिल्यांदा मी असं लिहितो, एक्स स्क्वेअर बाय ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर बाय ए स्क्वेअर अपॉन 2 होतं, त्याचा होल स्क्वेअर करायचा आहे. मी एक्स स्क्वेअर बाय ए स्क्वेअर केलं प्लस वाय स्क्वेअर बाय ए स्क्वेअर, हे स्क्वेअर आहेत ते तसेच लिहिलेत, अपॉन 2 होतं ते तसंच लिहिलं आहे आणि त्याचा स्क्वेअर केला आहे. आता त्यातून परत हे सबट्रॅक्ट करायचं आहे, मायनस हे एक्स स्क्वेअर बाय ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर बाय ए स्क्वेअर अपॉन 2 होल स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. नाव हे सिम्प्लिफाय करूया ब्रॅकेटमध्येच, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर अपॉन 2 होल स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर अपॉन 2 होल स्क्वेअर इज इक्वल टू ही आयडेंटिटी 1. आता एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन ही 2a स्क्वेअर होईल होल स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन 2a स्क्वेअर होल स्क्वेअर इज इक्वल टू 1. आता पुन्हा याचं एक्सपान्शन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर होल स्क्वेअर अपॉन हे होईल 4a रेज टू पॉवर 4 प्लस एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर होल स्क्वेअर डिवायडेड बाय याचा स्क्वेअर होईल 4a रेज टू पॉवर 4 इज इक्वल टू 1. डिनॉमिनेटर थ्रूआउट सेम आहे, ट्रान्सपोज करूया तिकडे. सो रिमेनिंग एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर होल स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर होल स्क्वेअर इज इक्वल टू 4a स्क्वेअर. आता 4a स्क्वेअर ट्रान्सपोज केला ते कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट येईल. आता एक तर इथून डिफरन्शिएट करा किंवा कुणाला वाटलं अजून याचं एक्सपान्शन करून खाली सिम्प्लिफाय करायचं तर दॅट विल बी बेटर. मग इथे एक्स रेज टू पॉवर 4 प्लस वाय रेज टू पॉवर 4 प्लस 2x स्क्वेअर वाय स्क्वेअर याचं एक्सपान्शन प्लस एक्स रेज टू पॉवर 4 प्लस वाय रेज टू पॉवर 4 मायनस 4x स्क्वेअर वाय स्क्वेअर 4 नाही 2 आणि हे 4a स्क्वेअर. आता ह्या दोन टर्म पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल होतात. हे टॉईस ऑफ एक्स रेज टू पॉवर 4 हे टॉईस ऑफ वाय रेज टू पॉवर 4 इज इक्वल टू 4a स्क्वेअर. बघा आता एकदम सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये आलं आहे. हा 2 पण थ्रूआउट कॅन्सल होतो. एक्स रेज टू पॉवर 4 प्लस वाय रेज टू पॉवर 4 इज इक्वल टू 2a स्क्वेअर. आता डिफरन्शिएट करायला एकदम सोपं आहे. तुम्ही इथं डिफरन्शिएट केलं असतं तर ते आणखी कॉम्प्लिकेटेड आलं असतं. आता मी इकडचा थोडासा पार्ट पुसतोय फक्त, तुम्ही वाटल्यास स्किप करून ते लिहू शकता. नाव आता याला डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, एक्स रेज डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेज टू पॉवर 4 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय रेज टू पॉवर 4 विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2a स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स. हे काय होईल 4x क्यूब. हे चेन रूलने काय होईल, वायला एक्स मानावं लागेल म्हणजे 4y क्यूब dy बाय dx याचा 0 येईल. थ्रूआउट 4 4 कॅन्सल होतो. हे एक्स क्यूब प्लस
वाय क्यूब dy बाय dx इज इक्वल टू 0. आता प्रूव्ह काय करायला सांगितलं होतं, मी क्वेश्चन पुसलेला आहे, 1 मिनिट चेक करू द्या. प्रूव्ह करायला इथे सांगितलेलं आहे -y/x, पण इथं -y/x येत नाही, हे -x³ आलंय. म्हणजे कुठंतरी साईनमध्ये गोंधळ झालाय. तर तो कुठे झाला? इथे साईनमध्ये गोंधळ झाला बघा. इथे मायनस साईन आहे आणि मी चुकून इथं काय साईन घेतलंय? प्लस, म्हणून ते चुकलेलं आहे. आता मी हे रेड कलरने साईन करेक्ट करतो. तर हे करेक्शन आहे. हे मायनस ऐवजी इथं सॉरी प्लस झालं होतं, मग इथे मी मायनस केलं, इथे मायनस केलं, इथे मायनस केलं. या सिली मिस्टेक खूप त्रास देतात याच्यामध्ये. तर मग इथून पुढे काय चुकलंय बघा, इथून पुढे खाली सगळं चुकलं. कारण याच्यामुळे बघा इथं एका साईनमुळे खालचं सगळं चुकलं असतं. 4 मार्क्सला क्वेश्चन येतो एवढा मोठा. माझ्याकडून पण सिली मिस्टेक झाली. ठीक आहे की मी इथं करेक्ट करू शकतो, पण तुम्ही परीक्षेत जर ही सिली मिस्टेक केली तर ते चुकतं. लक्षात ठेवा, कुठेतरी थोडासा विचार मनामध्ये दुसरा डोकावला की कॉन्सन्ट्रेशन जातं आणि मग अशा चुका होतात. कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. आता इथे काहीतरी माझ्या मनात विचार आला होता, त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन नव्हतं, म्हणून हे साईन चुकलं. तुम्ही परीक्षेला ही चूक करायची नाही. समजलं? ठीक आहे. बघा इकडे, आता हे पुढचा सगळा पार्ट चुकला. आता इथे काय होतंय एक्सपान्शनमुळे, हे बघा, याचं एक्सपान्शन x⁴ प्लस y⁴ प्लस 2x²y² मायनस, आता इथे ब्रॅकेटमध्ये x⁴ प्लस y⁴ मायनस 2x²y² इज इक्वल टू 4a². हे a प्लस बी होल स्क्वेअर आणि a मायनस बी होल स्क्वेअरने एक्सपान्शन केलं. आता इथे कॅन्सल, त्या मायनस साईनमुळे काय झालं की ह्या 2 टर्म कॅन्सल झाल्या, ज्या नको कॅन्सल व्हायला होत्या, आणि ज्या कॅन्सल व्हायला पाहिजे होत्या ह्या टर्म्स त्या कॅन्सल झाल्या नव्हत्या. ही मायनस मायनस साईन येतील. आता काय होईल पुढे? 2x²y² आणि मायनस मायनस प्लस 4x²y² इज इक्वल टू 4a². आता इथे 4 पण कॅन्सल आउट होतो. खाली शिल्लक राहिलं x²y² इज इक्वल टू a². आता डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ a². इथं प्रोडक्ट रूल वापरलाय. x² हे काय होईल? 2i dy बाय dx प्लस y² x² विथ रिस्पेक्ट टू x 2x याचा 0 होऊन जाईल. आता इथे हा 2 आणि 2 कॅन्सल आउट, हा x आणि हा x कॅन्सल आउट, हा y आणि हा y कॅन्सल आउट. खाली शिल्लक काय राहिलंय? x इंटू dy बाय dx प्लस y इज इक्वल टू 0. म्हणजेच काय? dy बाय dx इज इक्वल टू, अगोदर हा y ट्रान्सपोज केला निगेटिव्ह होईल, नंतर हा x ट्रान्सपोज केला तो डिवाइड होईल. सो डेरिव्हेटिव्ह काय आला त्याचा? -y/x. समजलं हे? राईट डाऊन. तर हे तुम्हाला प्रूव्ह करायला सांगितलं होतं -y/x. बघा, एक क्वेश्चन सॉल्व करायला 13 मिनिट गेलेले आहेत. पहिला मोठा क्वेश्चन आहे, समजून सांगायचा होता म्हणून थोडा वेळ गेला, तरी मी खूप फास्ट समजावून सांगितलंय. म्हणजे परीक्षेला तुम्हाला सॉल्व करायला त्याला मिनिमम 8 ते 10 मिनिट लागतात. अशा टाईपचा क्वेश्चन आला तर, याच्या अगोदरचा जो क्वेश्चन होता तो 4 मार्क्ससाठी येऊ शकतो. तर बघा, आता नेक्स्ट क्वेश्चन. इथे टी तर निग्लेक्ट करता येणार नाही, कारण इथे लॉग एक्स. आता दुसरं लॉजिक काय आहे इथे? मी तुम्हाला सांगितलं फंक्शन रेज टू पॉवर फंक्शन जर असेल तर आपण कंपल्सरी लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन घेतो. नंबर ऑफ प्रोडक्ट्स किंवा नंबर ऑफ कोशियंट असतील तर आपण काय करतो? तिथं ऑप्शनल आहे, कंपल्सरी नाही लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. पण जर घेतलं कुठे नंबर ऑफ प्रोडक्ट्स किंवा नंबर ऑफ कोशियंट्समध्ये, दिलेल्या एक्सप्रेशनमध्ये जर असतील प्रोडक्ट किंवा कोशियंट्स, तर ते कंपल्सरी नाही आहे, ऑप्शनल आहे. पण ते आपण घेतो. तिथे का घेतो? तर लॉगचे रूल वापरून आपल्याला सिम्प्लिफाईड फॉर्म मिळतो. फंक्शन रेज टू पॉवर फंक्शन असेल तर कंपल्सरी घ्यावं लागतं. इथं तर फंक्शन रेज टू पॉवर फंक्शन नाही आहे. तुम्ही चेन रूलने इथं डेरिव्हेटिव्ह काढू शकता डिरेक्टली, बरोबर. पण इथे लॉग एक्स आणि लॉग वाय आलाय, म्हणजे ह्या एक्सचा लॉग घेतलाय, वायचा लॉग घेतलाय. मग आपलं लॉजिक इथे व्यवस्थित लावायचं की इथे लॉग घेतलाय म्हणजे इथं लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन जरी कंपल्सरी नसलं तरी खाली लॉग घेतलेला आहे. मग आपण इथूनच लॉग घेऊन डिफरन्शिएट करायला काहीच हरकत नाही. मग इथे काय करूया? x इज इक्वल टू e⁻⁴ sin 3t
लॉग घेऊया दोन्ही साईडचा, टेकिंग लॉगॅरिथम ऑन बोथ साइड्स. लॉग एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ ई रेज टू पॉवर साइन 3t. नाव लॉग एक्स इज इक्वल टू हे साइन 3t इकडे ट्रान्सपोज केलं, सॉरी ट्रान्सपोज नाही, लॉ ऑफ एक्सपोनंट इकडे येईल, लॉग ऑफ ई. आता लॉग ऑफ ई इथे बेस दिलेलं नाही म्हणजे ln x आहे, नॅचरल लॉगॅरिथम, बरोबर. मग लॉग ई टू द बेस ई आहे इथे, म्हणजे याची व्हॅल्यू 1 येईल. लॉग एक्स इज इक्वल टू साइन 3t इंटू 1. मग एवढं आलं. आता याला डिफरन्शिएट करूया आपण. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू काय करायचं इथं, टी, कारण आपल्याला dx बाय dt काढायचं आहे. कारण ते dy बाय dxला dx बाय dt देन dy बाय dt आणि मग आपल्याला त्यांचा रेशो घ्यायचा आहे. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ हे विथ रिस्पेक्ट टू टी डिफरन्शिएट करायचं आहे. लॉग ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू टी इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन 3t विथ रिस्पेक्ट टू टी. आता लॉग एक्सचा विथ रिस्पेक्ट टू टी काय होईल, 1 अपॉन एक्स, कारण आता विथ रिस्पेक्ट टू टी आहे म्हणजे एक्सला तुम्हाला टी मानावं लागेल, म्हणजे इथं डमी टी ठेवावं लागेल. तर लॉग टीचा विथ रिस्पेक्ट टू टी 1 बाय टी म्हणजे लॉग 1 बाय एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू टी dx बाय dt इज इक्वल टू साइन 3t. या 3tला टी मानलं म्हणजे तिथं डमी टी ठेवला तर साइन टीचा काय येतो, कॉस टी. मग इज इक्वल टू कॉस 3t इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3t विथ रिस्पेक्ट टू टी. सो 1 अपॉन इथं dx बाय dt इज इक्वल टू कॉस 3t आणि 3 इंटू हे कॉस 3t वेगळं आहे, 3 याला मल्टिप्लाय नाही, 1चा 3 कॉन्स्टंट, 1 टीचा विथ रिस्पेक्ट टू टी काय होईल 1, बरोबर. आणि हा एक्स इकडे ट्रान्सपोज केला तर हा डेरिव्हेटिव्ह आहे dx बाय dt म्हणजे 3x इंटू कॉस 3t, कॉस 3t. आता एकदम सोपं आहे बघा. आता y घेतलं पुढे, e रेज टू पॉवर कॉस 3t, देअरफॉर टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. लॉग ऑफ y, लॉग का घ्यायचा आहे इथे लॉजिक याच्यावरून लावलंय, प्रूव्ह काय करायला सांगितलंय. लॉग ऑफ y इज इक्वल टू ई रेज टू लॉग ऑफ ई रेज टू पॉवर कॉस ऑफ 3t. नाउ लॉग ऑफ y इज इक्वल टू कॉस ऑफ 3t, लॉग ऑफ m रेज टू n, तो पॉवर इकडे येतो, बरोबर, कॉस 3t इंटू लॉग ऑफ e. लॉग ऑफ e ची व्हॅल्यू 1, कारण इथे पण हे ln x आहे म्हणजे नॅचरल लॉगॅरिथम. सो इथं बेस ई आहे, लॉग ईची व्हॅल्यू 1. नाव हे लॉग ऑफ y इज इक्वल टू कॉस 3t राहील, फक्त ही व्हॅल्यू 1 आहे. आता डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू टी. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ y विथ रिस्पेक्ट टू टी इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस 3t विथ रिस्पेक्ट टू टी. लॉग वायचा विथ रिस्पेक्ट टू टी काय येईल, चेन रूलने ह्या वायला डमी टी ठेवावं लागेल, म्हणजे लॉग टीचा विथ रिस्पेक्ट टू टी काय 1 बाय टी, म्हणजेच इथे 1 बाय वाय, कारण याला टी मानलं होतं, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू टी इज इक्वल टू याला टी मानावं लागेल. मग कॉस 3tचा काय होईल, मायनस साइन 3t इंटू पुन्हा डेरिव्हेटिव्ह ऑफ 3t विथ रिस्पेक्ट टू टी. सो dy बाय dt इज इक्वल टू वाय इकडे ट्रान्सपोज केला, ही मायनस साइन 3t इंटू हे 3 होईल. हा 3 तिथे मल्टिप्लाय नाही आहे म्हणून सेपरेट ब्रॅकेट टाकला. इथे ब्रॅकेट जर चुकला तर सिली मिस्टेक होतात, आन्सर चुकतं. सो dy बाय dt इज इक्वल टू वाय, हे मायनस साइन 3 आणि हा वाय मायनस 3y साइन 3t, हे नंबर 2. आता तुम्हाला काढायचं आहे काय, dy बाय dx इज इक्वल टू हे प्रूव्ह करायचं आहे. मग मी इथं लिहितो dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dt अपॉन dx बाय dt इज इक्वल टू dy बाय dt ची व्हॅल्यू काय आली, मायनस 3y साइन 3t, मायनस 3y साइन 3t हे डिवायडेड बाय dx बाय dt ची व्हॅल्यू काय आलेली आहे, 3x कॉस 3t. आता इथं 3 आणि 3 कॅन्सल आउट होईल, इज इक्वल टू मायनस साइन, इथे मायनस साइन आलंय, y अपॉन एक्स पण आलंय, y अपॉन एक्स. आता नाही काय आपल्याकडे
इथं साईन 3t आलंय आणि कॉस 3t आलंय, तर इथं लॉग एक्स आणि लॉग वाय आहे. ऑफकोर्स इकडे व्हॅल्यू दिलेल्या आहेत की लॉग एक्स कुणाची व्हॅल्यू आहे, हे बघा लॉग वायची व्हॅल्यू काय आहे, कॉस 3t आहे, आणि इकडे काय आली व्हॅल्यू, साईन 3tची व्हॅल्यू काय आहे, लॉग एक्स आहे. सिम्प्लिफिकेशनमध्ये व्हॅल्यू आलेल्या आहेत त्या पुट करायच्या. साईन 3tची व्हॅल्यू लॉग एक्स अपॉन कॉस 3tची व्हॅल्यू इकडे काय आलेली आहे, लॉग वाय, ती इथे पुट केली. हेन्स प्रूव्ड. एकदम सिंपल लॉजिक आहे. समजलं का हा क्वेश्चन? राईट डाऊन. हेन्स प्रूव्ड. Now next question, x is equal to t plus 1 upon t minus 1, y is equal to t minus 1 upon t plus 1. So पहिल्यांदा आपण t एकतर नेग्लेक्ट करा किंवा डायरेक्ट dx बाय dt काढा आणि dy बाय dt काढा. तर नेग्लेक्ट कसा करता येईल थीटा? लेट्स ट्राय. तर x इज इक्वल टू t प्लस 1 t मायनस 1. 1 मिनिट मी अगोदर 5 मिनिट नेग्लेक्ट करून बघतो कन्व्हिनियंट वे कोणता होतोय आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, तुमचा वेळ घालवत नाही. तर होतंय, मी चेक केलं इथे, हे समजावून सांगतो मी काय केलं ते. बघा इकडे x इज इक्वल टू टी प्लस 1 अपॉन टी मायनस 1, y इज इक्वल टू टी मायनस 1 अपॉन टी प्लस 1. तर y इज इक्वल टू इथे एक तर काय करा, हे इकडे ट्रान्सपोज करा. बघा हे x इज इक्वल टू हे 1 अपॉन हा t प्लस 1 खाली जर घेतला तर t मायनस 1 अपॉन t प्लस 1 होत आहे. आणि मग x इज इक्वल टू 1 अपॉन ही व्हॅल्यू कुणाची आहे, ही व्हॅल्यू y ची आहे. मग तुम्ही असं घेऊ शकता y, मग हे x इंटू वाय इज इक्वल टू 1 होईल. और तुम्ही असं करू शकता, हे y आहे इज इक्वल टू, तर ही t मायनस 1 खाली घेऊ शकता. म्हणजे काय केलं, t मायनस 1 खाली म्हणजे काय आहे, इथं t मायनस 1ने थ्रू आउट डिवाइड केलंय. काहींना कळत नाही म्हणून सांगतोय. वरती काय राहिलं आता 1 आणि खाली t प्लस 1 अपॉन t मायनस 1. तर ही व्हॅल्यू कुणाची आहे, ही व्हॅल्यू इथे x ची आहे. मग ती व्हॅल्यू तिथे पुट केली तर y इज इक्वल टू 1 अपॉन x येईल. आणि मग पुन्हा देअरफोर त्याच्यानंतर ही स्टेप येईल, x इथे ट्रान्सपोज केलं तर एक्स वाय इज इक्वल टू 1. म्हणजे तुम्ही असं जा किंवा असं या, ठीक आहे. आता मी असंच ठेवतो, कोणत्याही वेनी जा. इथं ऑर केलंय मी, तुम्ही एकतर असं या किंवा असं या. हे समजलं एक सगळ्यांना? वाटल्यास व्हिडिओ रिव्हर्स करून बघा. नाव एक्स वाय इज इक्वल टू 1, याने पण एक्स वाय इज इक्वल टू 1 येत आहे. वाटल्यास इथे लिहितो मी खाली एक्स वाय इज इक्वल टू 1 येत आहे आणि याने सुद्धा एक्स वाय इज इक्वल टू 1 येत आहे. तुम्ही एकतर असं लिहा इकडे कंटिन्यू करा किंवा ऑर असं लिहा इकडे कंटिन्यू करा. नाव डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, डेरिवेटिव्ह ऑफ एक्स वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू डेरिवेटिव्ह ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथे प्रोडक्ट रूल वापरला तर फर्स्ट फंक्शन डेरिवेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन डेरिवेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन इज इक्वल टू कॉन्स्टंटचा डेरिवेटिव्ह 0. सो एक्स डी वाय बाय डी एक्स प्लस वाय इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 येईल इज इक्वल टू 0. नाव आता इथे प्रूव्ह काय करायला सांगितलंय, वाय स्क्वेअर प्लस डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0. RHSला 0 तर आलाय, इथं डी वाय बाय डी एक्स आहे पण वाय सिंगल नाही, इथे वायचा स्क्वेअर आहे. मग इथं वाय स्क्वेअर पाहिजे आणि हा एक्स अटॅच नको आहे. म्हणजे काहीतरी ॲडजस्टमेंट असेल वरती इथे. तर इथे याच्यावरून घ्यायचं. आता तुम्ही ह्या वेनी गेले तर इथं नंबर 1 म्हणा, तुम्ही असं गेलात तर तिथे नंबर 1 म्हणाल. बरोबर आहे, कोणतंही रिलेशन म्हणजे ते दोन्ही एकच आहे. सो 1 वरून काय येईल, फ्रॉम 1 एक्स इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू रिप्लेस करा, ती 1 बाय वाय येईल. एक्सची व्हॅल्यू काय येईल, हा वाय ट्रान्सपोज केल्यावर 1 बाय वाय. सो इथे 1 बाय वाय रिप्लेस केलं. कुणाला, या एक्सला कशाने रिप्लेस केलं, 1 बाय वायने. डी वाय बाय डी एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. आता काय करावं लागेल की हे येईल, ऑफकोर्स या वायने थ्रू आउट मल्टिप्लाय केलं की आन्सर येत आहे, मल्टिप्लाइंग थ्रू आउट बाय वाय. मग वाय इंटू वाय, वाय इंटू 1 बाय वाय डी वाय बाय डी एक्स प्लस वाय इंटू वाय इज इक्वल टू 0. हे वाय बाय कॅन्सल, डी वाय बाय डी एक्स प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. हेन्स प्रूव्ड. राईट डाऊन.
दोन मेथडने सॉल्व करता येतो प्रॉब्लेम 4. एक तर dx/dt आणि dy/dt डायरेक्टली घ्या, किंवा दुसरी मेथड आहे, इथं कॉस आणि साईन आलेलं आहे, म्हणजे तुम्ही नेग्लेक्ट करू शकता. पहिल्या प्रॉब्लेममध्ये आपण नेग्लेक्ट केला होता पॅरामीटर, तसं इथे पॅरामीटर टी आहे, तर पॅरामीटर नेग्लेक्ट करू शकतो आपण. तर हे कॉन्स्टंट आणि पॉवर्स इकडे ट्रान्सपोज करायचे, पॅरामीटर नेग्लेक्ट होईल. बघा, x = a cos क्यूब टी अँड y = a sin क्यूब टी. सो पहिल्यांदा कॉन्स्टंट इकडे ट्रान्सपोज करूया, y/a = sin क्यूब टी. आता पॉवर्स पण ट्रान्सपोज करूया. हे x/a रेस्ट पॉवर म्हणजे टेकिंग क्यूब रूट ऑन बोथ साइड्स, 1/3 = cos t. y/a रेस्ट पॉवर 1/3 = sin t. आता आयडेंटिटी आपल्याकडे आहे sin स्क्वेअर टी प्लस कॉस स्क्वेअर टी = 1. मग इथे कॉस स्क्वेअर टी प्लस साइन स्क्वेअर टी केलं तर 1 येईल, पॅरामीटर नेग्लेक्ट होईल आणि मग वायचा विथ रिस्पेक्ट टू एक्स काढायला एकदम सोपं होईल. मग काय करायचं, इथे स्क्वेअरिंग अँड ॲडिंग करावं लागेल, कारण कॉस स्क्वेअर टी प्लस साइन स्क्वेअर टी आहे, मग स्क्वेअरिंग अँड ॲडिंग करायचं. सो स्क्वेअरिंग, याला नंबर 1 म्हणा, नंबर 2. बाय स्क्वेअरिंग अँड ॲडिंग 1 and 2 काय होईल, इथे याचा स्क्वेअर केला तर x/a रेस्ट पॉवर 1/3 होल स्क्वेअर = cos स्क्वेअर टी प्लस तिकडे y/a रेस्ट पॉवर 1/3 होल स्क्वेअर = sin स्क्वेअर टी. काय होईल इथे x/a रेस्ट पॉवर 2/3, इथे पॉवरचा पॉवर आहे, पॉवरचा प्रोडक्ट, प्लस y/a रेस्ट पॉवर 2/3 = cos स्क्वेअर टी प्लस साइन स्क्वेअर टी. दॅट इज हे काय झालं, x/a रेस्ट पॉवर 2/3 प्लस y/a रेस्ट पॉवर 2/3 = 1. बरोबर आहे. आता इथे पण आणखी सिम्प्लिफाय करू शकतो, x रेस्ट पॉवर 2/3 अपॉन a रेस्ट पॉवर पण 2/3 आहे, प्लस y रेस्ट पॉवर 2/3 अपॉन a रेस्ट पॉवर 2/3 = 1. तुम्ही इथून डिफरन्शिएट केलं तरी चालतंय, पण आणखी बेटर वे की हा कॉन्स्टंट आहे तो ट्रान्सपोज केला, आता थ्रू आउट सेम आहे डिनॉमिनेटर, तो ट्रान्सपोज केला तर त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे. बरोबर. देअरफॉर x रेस्ट पॉवर 2/3 प्लस y रेस्ट पॉवर 2/3 = a रेस्ट पॉवर 2/3. आता याला आपण डिफरन्शिएट करूया. नाव डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, कारण आपल्याला dy/dx काढायचं आहे. मग आता डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेस्ट पॉवर 2/3 विथ रिस्पेक्ट टू x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ y रेस्ट पॉवर 2/3 विथ रिस्पेक्ट टू x = डेरिव्हेटिव्ह ऑफ a रेस्ट पॉवर 2/3 विथ रिस्पेक्ट टू x. इथे 2/3 x रेस्ट पॉवर 2/3 - 1 काय होईल, 2/3 - 1 -2/3, सॉरी -1/3 प्लस हे 2/3 y रेस्ट टू पॉवर 2/3 -1 -1/3 आणि याला x मानलेला आहे, डमी x पुट केला इथे, dy/dx = याचा 0 होईल, कारण हा कॉन्स्टंट आहे. आता थ्रू आउट परत काय कॅन्सल होतं, इकडे हे 2/3 थ्रू आउट कॅन्सल होतं, कारण RHSला 0च आहे. आता dy/dx = अगोदर ही टर्म तिकडे ट्रान्सपोज केली, ती मायनस x रेस्ट पॉवर -1/3 अपॉन y रेस्ट पॉवर, नंतर y ट्रान्सपोज केला, अगोदर ही टर्म निगेटिव्ह झाली, नंतर ही टर्म याला मल्टिप्लाय आहे ती डिवाइड होईल, y रेस्ट पॉवर -1/3. आता RHSला काय आलंय, तर ते y/x आलंय, आपलं काय आलंय x/y, पण तिथे पॉवर पॉझिटिव्ह आहे, म्हणजे जिथे पॉवरचे काय घेतलेत, हे रेसिप्रोकल घेतला तर पॉवर पॉझिटिव्ह होतो. मग हे मायनस साईन तसंच हे असं होईल, y वरती येईल पॉझिटिव्ह पॉवर घेऊन, x खाली जाईल पॉझिटिव्ह पॉवर घेऊन, म्हणजेच काय मायनस साईन अँड y/x
रेस्ट पॉवर दोघांचा पॉवर सेम आहे, रूल्स ऑफ इंडायसेस 1/3 हेन्स प्रूव्ड. राईट डाऊन. आपण ही आयडेंटिटी यूज केली पॅरामीटर नेग्लेक्ट करण्यासाठी. तर लिहून घ्या व्यवस्थित.